नमस्कार, आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत। तर गहू आणि मैद्याचा वापर न करता रव्याची पुरणपोळी बनवणार आहोत। इथे मी चणा डाळ घेतली आहे, ती स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालते। पाणी, हळद आणि मीठ घालून या कुकरच्या मी 6 ते 7 शिट्ट्या करून घेणार आहे। तर इथे शिट्ट्या झालेल्या आहेत। आता यामध्ये मी गूळ घालते। गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा, त्यामध्ये वेलची पावडर घालते आणि यातील पाणी आटवून हे पुरण आहे ते वाटून घ्यायचे आहे। यानंतर आपण पीठ मळून घेणार आहोत। तर ते रव्यामध्ये मी मीठ घातले आहे, हळद घालून हे पीठ मी मळून घेतले आहे। इथे मी पीठ घेऊन त्यामध्ये पुरणाचा गोळा घालून तो बंद करून इथे मी पुरणपोळी आहे ती मी लाटून घेते आणि ही पुरणपोळी आपण तव्यावरती चांगली शेकून घ्यायची आहे। आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही मला लाईक, शेअर आणि फॉलो करा।